हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन कामगार विभाग कामगार आयुक्तालय मुंबईची जी जाहिरात आलेली आहे, ज्यामध्ये गट क ची पदे भरली जाणार आहेत, त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये ही जी परीक्षा होत असते ही सरळ सेवेमार्फत होत असते. सरळ सेवेमार्फत गट क मधील जितकी काही पदे आहेत ती भरली जात असतात. ठीक आहे. तर यामध्ये कोणती कोणती पदे आहेत जी भरली जाणार आहेत ते आपण आधी बघूया. ओके, यामध्ये तुम्हाला दिसते निरीक्षकचं पद आहे. त्याची जी वेतन श्रेणी आहे S13, म्हणजे 35,400 ते 1,12,400 या रेंजमध्ये यांची जी वेतन असतो, पेमेंट असतो ते येत असतो. आणि या पदासाठी ज्या एकूण जागा आहेत त्या 62 जागा रिक्त आहेत. ओके. लेखापाल हे पण एक पद आहे. त्यांचा पण जो पे मॅट्रिक्स आहे S13 आहे. 35,400 ते 1,12,400 या रेंजमध्ये यांची सुद्धा पेमेंट असते. आणि यांच्या जे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत त्या आहेत 12. लघुटंक लेखक हे सुद्धा एक पद आहे जे यामध्ये भरलं जाणार आहे. S8 चा पे मॅट्रिक्स आहे. 25,500 ते 8,100 100 या रेंजमध्ये यांची पेमेंट असते. आणि यांची जी पदे भरली जाणार आहेत ती 4 आहेत. ओके. एकूण 3 पदे यामध्ये भरली जाणार आहेत. आणि यांचा पे स्केल पण तुम्ही बघू शकता की यांचा पे स्केल पण खूप चांगला आहे. ठीक आहे. पुढे आपण बघूया. आता जे अर्ज सादर करायचा आहे त्या अर्ज सादर करण्याची जी कालावधी आहे ती आहे, तुम्हाला 13 तारखेपासून याचे अर्ज सुरू झालेले आहेत, 13 मे 2026. आणि जी शेवटची दिनांक आहे ती 11 जून 2026 या तारखेपर्यंत रात्री 11 वाजून 55 मिनिटापर्यंत तुम्ही हे अर्ज सादर करू शकता. ठीक आहे. आणि याची जी पेमेंट करायची आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची जी अंतिम दिनांक असणार आहे ती आहे 12 जून 2026 पर्यंत तुम्ही याची पेमेंट सुद्धा करू शकता. आणि जी लिंक आहे ती कुठली लिंक आहे इथे तुम्हाला दिसते, ही याची काय आहे, लिंक आहे. ठीक आहे. या लिंक वरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या पोस्ट साठी. ओके, पुढे बघूया. आरक्षण वेगवेगळं असणार आहे, त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरता येईल. अनाथ आरक्षण, माजी सैनिक आरक्षण असे बरेच आरक्षण आहे. ज्या ज्या प्रवर्गामध्ये तुम्ही बसता त्या प्रवर्गामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. प्रकल्पग्रस्त आरक्षण, त्याचं सर्टिफिकेट फक्त तुमच्याकडे असायला हवं. भूकंपग्रस्त आरक्षण, या कुठल्या पदासाठी आरक्षण आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे यामध्ये. ठीक आहे. आता बघूया आपण. ठीक आहे, यामध्ये पण तीच माहिती दिलेली आहे. पात्रता बघूया. भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे. ओके. वयोमर्यादा काय असायला हवी बघूया. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 11/6/2026. विविध अराजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी किमान व कमाल वयोमर्यादा काय असायला हवी. जे निरीक्षक पद आहे त्यासाठी किमान वयोमर्यादा सर्व उमेदवारांची असायला हवी 19. ठीक आहे. किमान, कमीत कमी इतकं असायला हवं. लेखापालसाठी 19 आणि लघुटंक लेखक साठी सुद्धा 19, कमीत कमी 19 वय कंप्लीट असायला हवं. आणि कमाल वय जे असेल, कमाल वय सर्वसाधारण महिलांचं किती असायला हवं, अमागास असेल तर 38, मागासवर्गीय असेल तर 43. ठीक आहे. निरीक्षक पदासाठी लेखापालसाठी 38 आणि मागासवर्गीयसाठी 43, लघुटंक लेखकसाठी 38 आणि मागासवर्गीयसाठी 43. ठीक आहे. खेळाडूंसाठी पण वेगळं आहे. खेळाडूंसाठी किती आहे, अमागास असेल 43, मागासवर्गीय 43, लेखापालसाठी 43-43 आणि लघुटंक लेखकसाठी सुद्धा 43-43 असणार आहे. ठीक आहे. आता हे जे आरक्षणामध्ये बसतात, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी वेगवेगळं दिलेलं आहे. 45-45 असं असणार आहे. शैक्षणिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया आता. जे निरीक्षक पद आहे हे सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो.
निरीक्षक जे पद आहे हा गट क मधील पद आहे. ठीक आहे. तर या पदासाठी तुमची जर ग्रॅज्युएशन झालं असेल, मान्यता प्राप्त विद्यापीठामधून जर तुमची पदवी झाली असेल, तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. बाकी तुम्हाला काहीही लागत नाही, फक्त ग्रॅज्युएशन वरती तुम्हाला अप्लाय करता येतं. आणि सेकंड जो पद आहे लेखापाल, यासाठी तुमचं गट क संवर्गातील शैक्षणिक अर्हता, त्यासाठी तुमचं विविध विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी असायला हवी आणि लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचं किमान 3 वर्षाचा अनुभव असायला हवा लेखापालसाठी. आणि लघुटंक लेखकसाठी तर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट लागतं. ठीक आहे. यामध्ये काय लागतं, मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ठीक आहे. टंकलेखकची जी अर्हता आहे, एलिजिबिलिटी आहे, त्यामध्ये इंग्लिश मराठी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. टायपिंग सर्टिफिकेट लागते यासाठी. ही झाली याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया. निवड प्रक्रिया कशी होते? परीक्षा होते. ठीक आहे. 200 मार्काचा पेपर असतो आणि सरळ सेवाचा पेपर असतो, तसाच पेपर होत असतो यामध्ये पण. 100 गुण, 100 प्रश्न असतील आणि 200 मार्कासाठी पेपर असणार आहे. डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत? डॉक्युमेंट्स लागतील, अर्जातील नावाचा पुरावा लागणार आहे. ठीक आहे. वयाचा पुरावा लागेल तुम्हाला. कुठल्या फॉर्मॅटमध्ये? पीडीएफ फॉर्मॅटमध्ये लागेल. इथं साईज पण दिलेली आहे, या साईज मध्ये लागतं. शैक्षणिक अर्हता जी तुमची एलिजिबिलिटी दाखवलेली आहे त्याचा पुरावा लागतो. म्हणजे तुम्ही जर ग्रॅज्युएशन सांगितलंय तर तुमचं डिग्री सर्टिफिकेट लागतं, इथं मार्कशीट लागते. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, असल्याबाबतचा पुरावा पण लागणार आहे, जर तुम्ही त्यासाठी पण अप्लाय करताय. नॉन क्रिमिनल असेल तर ते पण लावावं लागेल तुम्हाला. दिव्यांग, माजी सैनिक यामध्ये येत असेल, आरक्षणासाठी कुठल्या पण येत असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागतं. ठीक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असलेला पुरावा तुम्हाला द्यावा लागतो. म्हणजे 10वीची मार्कशीट पण तुम्ही लावू शकता, ती पण गरजेची आहे. ओके. लहान कुटुंब असेल तर त्याचं प्रमाणपत्र लागतं. लघुलेखक जे पद आहे त्यासाठी तुमचं टायपिंग सर्टिफिकेट पण लागतं. प्रमाणपत्र ज्या पोस्टसाठी लागतं त्यासाठी अनुभव, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जिथे लागतं तिथं ते पण तुम्हाला अपलोड करावं लागतं. ठीक आहे. हे लागणार आहेत डॉक्युमेंट्स तुमचे. हम्म. आणि याची जी परीक्षा शुल्क आहे, फीस जी आहे ती 1000 रुपये आहे ओपन साठी, आणि जी कॅटेगरी मध्ये येतात त्यांच्यासाठी 900 रुपये असणार आहे ती फीस. ऑनलाईन पद्धतीनेच भरावी लागणार आहे तुम्हाला. परीक्षेमध्ये काय काय विचारलं जातं ते बघूया आता. ठीक आहे. परीक्षेची योजना कशी असते, प्रश्नपत्रिकेची संख्या काय आहे. सामान्य क्षमता चाचणी जी आहे त्यामध्ये 100 प्रश्न संख्या असणार आहेत, एकूण गुण असणार आहेत 200. दर्जा असेल पदवी, माध्यम असेल त्या परीक्षेचा मराठी आणि इंग्लिश मध्ये, आणि टाइम असणार आहे 2 तासाचा टाइम असेल, आणि एमसीक्यू पॅटर्नचा पेपर असतो हा. ठीक आहे. अभ्यासक्रम काय असणार आहे ते बघा. काय काय येणार यामध्ये अभ्यासक्रमामध्ये. कुठला जो कामगार योजनाच्या आयुक्तालयाचा जो पेपर आहे त्यामध्ये काय काय अभ्यासक्रम असणार आहे, त्यामध्ये असेल मराठी भाषा, इंग्रजी भाषा, बुद्धिमापन चाचणी. सामान्य ज्ञान मध्ये येणार तुमचे इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित. ओके. आणि जे तुमचं टेक्निकल मध्ये येतं, टेक्निकल मध्ये काय येतं, जे अधिनियम, विविध कामगार कायदे आहेत ते सगळे कायदे यामध्ये येणार आहेत. खाजगी सुरक्षा रक्षक, नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियमन 1981 व महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969. हा जो टेक्निकल पार्ट आहे तो तुमचा 80 मार्कासाठी आहे. ठीक आहे. म्हणजे 40 प्रश्न विचारले जातात 80 मार्क्ससाठी, आणि हे 120 साठी इतके असणार आहेत. म्हणजे प्रत्येकावर 15-15 क्वेश्चन विचारले जातात. 15 मराठी, 15 इंग्लिश, 15 बुद्धिमत्ता चाचणी, आणि गुण आहेत 30. ठीक आहे. असा टोटल तुमचा असतो 200 मार्काचा पेपर. मेरिट लिस्ट नुसार सिलेक्शन होत असते यामध्ये.
कुठला इंटरव्ह्यू नसतो, काही नसतं, डायरेक्ट मेरिट लिस्ट लागते, सिलेक्शन होतं आणि तुमची पोस्टिंग होऊन जाते. ठीक आहे. काही इतक्या महत्वाच्या गोष्टी आहेत या एक्झाम साठी, त्या आपण बघितलेल्या आहेत. याबद्दल जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.